परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। याच पुतळ्याजवळ संविधानाची ठेवलेल्या प्रतीची विठंबना करत एका माते फिरूनी ती उचलून बाजूला ठेवली। यानंतर शहरातील आंबेडकर अनुयायी संतप्त होत त्यांनी काल संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच घटनास्थळी रास्ता रोको करत घटनेचा निषेध केला। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी आज बुधवार 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक दिली। परभणी शहरातील जिंतूर रोडवर आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। संतप्त झालेल्या जमावाने दुकानाची तोडफोड आणि जाळपोळ केली, वाहनांवर दगडफेक देखील केली। अनेक वेळा पोलीस आणि जमाव आमने सामने आले। पोलिसांकडून जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांनी संतप्त झालेल्या जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। सध्या परभणीमध्ये तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। संतप्त आंबेडकरी अनुयायांनी ताडकळस येथे धानोरा टी पॉइंट पोलीस स्टेशनच्या समोर निषेध रॅली काढत रास्ता रोको केला। संतप्त आंदोलकांनी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोड बाहेर ठेवलेले पाईप 3 ठिकाणी पेटवून दिले। या भागातील वीज पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे। पोलिसांकडून संतप्त जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। यावेळी जमावाकडून पोलिसांवर व त्यांच्या वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आली। त्यामुळे परभणीमध्ये परिस्थिती गंभीर बनली होती। परभणीमधील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे। पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक झाली। परभणीत संतप्त झालेल्या जमावाने पोलीस व्हॅनवर देखील तुफान दगडफेक केली। पोलीस व्हॅनच्या काचा देखील फोडल्या। जमावाकडून दगडफेक होत असताना काही पोलीस कर्मचारी देखील पळत जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पोलीस व्हॅनवर तुफान दगडफेक होत असल्याने ती व्हॅन देखील वेगाने त्या जमावापासून लांब दूर जात असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे। परभणी शहरातील 7 ठिकाणी जाळपोळ करण्यात आली। अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड देखील करण्यात आली। रस्त्यावर ते पेटवून देखील देण्यात आले। अग्निशमक दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत। परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे। त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर रूट मार्च देखील काढण्यात येत आहे। दरम्यान संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याची नार्को टेस्ट करत त्या व्यक्तीच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केलेली आहे। पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती होती। त्या प्रतिकृतीला जातींद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं। ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत। आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची औलाद सुद्धा आली होती। परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे। तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या घटनेमागं ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावं। दरम्यान या सर्व घटनेवर पोलिसांनी देखील परिस्थिती हाताळली। मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दगडफेक व निदर्शने होत असताना परभणीच्या पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताळली आहे। सर्व आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन ठिकठिकाणी पोलिसांनी केले आहे। कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासन करत असल्याचे माहिती आता समोर येत आहे। दरम्यान परभणीत घडलेल्या जाळपोळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलेले आहे। जिल्हाधिकारी म्हणतात संबंधित इसमाला अटक केली आहे, त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्याचे काम सुरू आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आपण हार घातला आहे। माझे नागरिकांना आव्हान आहे की कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, गैरकृत्य करू नका, शांतता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील असे आवाहन आहे की परभणी शहर हे आपलं शहर आहे। त्या ठिकाणी कोणतेही नुकसान न करता, जाळपोळ न करता, तोडफोड न करता आपलं शहर शांत राहण्यासाठी सर्व नागरिकांनी, सर्व समाजातील नागरिकांनी आता पुढे येणं गरजेचं आहे। जी घटना घडली ती घटना निषेधार्थ आहे। त्या संबंधित व्यक्तींवर कारवाई झालीच पाहिजे। मात्र नागरिकांनी देखील कायदा हातात घेऊ नये,
जाळपोळ, दगडफेक यासारख्या घटना करू नये. त्यामुळे आपल्या शहराचं, आपल्याच लोकांचं नुकसान होणार आहे. दरम्यान परभणी शहर शांत राहावं असं आवाहन पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीने देखील करण्यात येत आहे. परभणी शहरासंदर्भातील ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.